बाबा तुमच्या शब्दामध्ये वारी म्हणजे काय? वारी म्हणजे पांडुरंगाचं चिंतन. आपल्या पांडुरंगाकडे मनाची धाव असणं ही वारी आहे. आणि ज्याचं मन पांडुरंगाच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी लागतं, त्याला पांडुरंगात परमार्थात रस आहे, त्याला प्रपंचात रस राहत नाही, प्रपंचात आवड राहत नाही. त्याची आवड माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेहीन गुढी, ही त्याची आवड होऊन जाते. आणि खरं सुख या वारीमध्ये आहे. ज्याला घरी झोप येत नाही, घरी जेवण चांगलं लागत नाही, पंचपक्वानाचं जेवण चांगलं लागत नाही, त्याला वारीमध्ये लोणचं, चटणी, भाकरी काय जे मिळेल ते अतिशय प्रेमाने आवडीने खातो. ज्याचं स्वास्थ्य घरी बरोबर राहत नाही, ठीक राहत नाही, त्याची तब्येत जगद्गुरु तुकोबारांच्या सोहळ्यात सुधारते, तब्येत चांगली होते. असा या वारीचा महान असं महिमा आहे. या वारीमध्ये येणारे परम भाग्यशाली आहेत. पांडुरंगाचं चिंतन करणारे परम भाग्यशाली आहेत. आपली 79 तारकेश्वर दिंडी या वारीमध्ये सहभागी आहे. या वारीमध्ये सर्व स्तरातील प्रतिष्ठित मान्यवर पायी चालतात. गाडीचे दरवाजे ज्यांना उघडून दिले जातात ते स्वतःची वळकुटी डोक्यावर घेऊन पांडुरंगाचा जयघोष करत, नाचत, त्या बागडत या दिंडीमध्ये सहभागी आहेत. IPS IAS अधिकारी सुद्धा या वारीमध्ये असतात. पोलीस दलातील सक्षम अधिकारी आदरणीय करपे साहेब आणि पांडुरंगाला पंढरपुरामध्ये ज्यांनी चांदीचा दरवाजा बसवलेला आहे असे दानशूर महान दाते आदरणीय गणेश आव्हाड देखील या तारकेश्वर दिंडीमध्ये पायी चालतात. असे मोठमोठे मान्यवर या ठिकाणी या जगद्गुरु तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये पायी चालतात. हा YouTube चॅनल देखील सर्व प्रचाराचं प्रसाराचं परमार्थिक कार्य करत आहे. हा YouTube चॅनल आपला खूप महान होईल, मोठा होईल, याची प्रसिद्धी होईल असा आशीर्वाद आहे. जय श्रीराम, जय तुकोबारा. जय श्रीराम.